रवि शशि अग्नि मेणति जारूपा रवि शशि अग्नि मेणति जारूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद। ओम शांती। आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रकाशाच्या किरणामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचा अनुभव करणाऱ्या सर्व श्रोतृ वर्गाला आम्हा सर्व आत्मिक बंधू भगिनींना आणि या श्रावण महिन्यामध्ये विशेष भक्तीची वचनं, भक्तीचा अभ्यास, माऊलींचं ज्ञान या कर्ण इंद्रियांच्या द्वारा ऐकवण्याचं भाग्य देणारे या सप्ताहाचे सर्व कार्यकर्ते, सर्व सेवाधारींना माझा अंतःकरणपूर्व नमस्कार। सर्व पर्वतांच्या मध्ये हिमालय पर्वत श्रेष्ठ म्हणवला जातो। सर्व नद्यांच्या मध्ये गंगा मैया श्रेष्ठ म्हणवली जाते। सर्व शास्त्रांच्या मध्ये शिरोमणी श्रीमद भगवद गीता श्रेष्ठ म्हणवली जाते। आणि अशा श्रीमद भगवद गीतेचा मराठी अलंकारयुक्त भाषेमध्ये अनुवाद करणाऱ्या आणि सर्व भक्तांना मातृवत्सल्य सावलीचा अनुभव करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना माझा मनपूर्वक नमस्कार। प्रारंभी विनंती करूया, महादेवा ज्ञान सागरा, अज्ञानत्व हरोनी सतबुद्धी दे, आराध्य मोरेश्वरा। आपण सर्वजण या संसारामध्ये प्रवृत्ती मार्गामध्ये आपली वाटचाल करत आहोत आणि प्रवृत्ती मार्गामध्ये राहणाऱ्या, संसारामध्ये राहणाऱ्या, प्रपंच करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच आपल्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारची
ना त्याच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपण बऱ्याच वेळा घरामध्ये पाहतो, आपल्या फॅमिलीमध्ये पाहतो की मुलांना नेहमी आई वडील काही ना काही उपदेश करत असतात. चांगल्या संस्कारांचे वेळोवेळी धडे देत असतात. त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्याकरता काही सावधानीची मतं देत असतात. आणि बऱ्याच वेळा असे विचार ऐकवता ऐकवता आई वडिलांचे विचार ऐकता ऐकता सुद्धा मुलांच्या मनात साहजिकच एखादा प्रश्न निर्माण होतोच. आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा माता पित्यांना माऊलीलाच द्यावं लागतं. कारण संबंधच इतका प्रिय आहे, प्रेमळ आहे आणि मधुरतेचा अनुभव करणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती ज्या वेळेला सखा अर्जुनाची झाली, तर त्यांनी त्या दैवी महापुरुषांना, त्या श्रेष्ठ महान आत्म्याला आपल्या मनातला एक प्रश्न विचारला, जो प्रश्न श्लोकाच्या रूपामध्ये 3ऱ्या अध्यायात त्याचं वर्णन केले. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. कर्म, अकर्म, विकर्म, श्रेष्ठ कर्म, कर्माचा विधी, कर्माचा आधार, कर्माची फलप्राप्ती, कर्म आणि कर्म सिद्धांत या अनेक गोष्टींचा उहापोह संवादाच्या रूपामध्ये या 3ऱ्या अध्यायात केलेला आहे. आता अर्जुनांची स्थिती कशी होती आणि त्यांनी भगवंतांना काय प्रश्न विचारला? भगवंतांना त्यांनी एक प्रश्न विचारला, म्हणजे त्यांनी आपल्या मनातल्या भावना त्याच्यात प्रगट केलेल्या आहे. जायशी चेत कर्मण्यस्ते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान्योजशी केशव. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता पुरेची ना पाहता, ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्रामू करी. ये लाजसिना महाघोरी कर्मी सूता. अर्जुन, प्रिय सखा, प्रिय भक्त भगवंतांना आपल्या मनातला गोंधळ सांगत आहे, स्पष्ट करत आहे. आणि स्पष्ट करताना ते काय म्हणत आहेत की हे भगवंता, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं तुझं मत आहे. कर्मापेक्षाही ज्ञान श्रेष्ठ आहे असं तुझं मत आहे. आणि तरीही केशवा, या घोर कर्माच्या ठिकाणी
तू माझी योजना का करीत आहेस? याचा अर्थच असा आहे की ह्या युद्धभूमीवरचं हे घोर युद्ध आहे, महाभयंकर युद्ध आहे, जे स्वजनांशी निगडीत आहे, जे आप्तेष्टांशी निगडीत आहे, जे माझ्याच परिवारातल्या लोकांशी आहे. ते कर्म करण्याकरता तुम्ही मला वारंवार का प्रवृत्त करत आहात? का ह्या युद्धाकरता तुम्ही मला आग्रह करत आहात? या कर्माकरता तुम्ही का आग्रही पाडत आहात? आणि याचाच अर्थ की अर्जुनांना कर्मयोगाची पूर्ण परिभाषा अजूनही माहिती नव्हती. अर्जुन धनुर्धारी होते, महारथी होते, शस्त्रधारी होते, सर्व शास्त्र कलांच्या मध्ये पारंगत होते, अजेय योद्धा होते. पण हे सर्व असून सुद्धा जोपर्यंत श्रेष्ठ ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांच्या हातून सत्कर्मही घडत नाहीत. आपण पूर्वी सगळेजण शाळेमध्ये जात होतो. शाळेमध्ये काय असायचं की आपल्या मॅडम किंवा गुरुजी सर्व मुलांना एक निबंध लिहायला सांगायचा, ग्रहपाठ लिहायला सांगायच्या. आणि निबंधाच्या वह्या तपासत असताना ते गुरुजी किंवा मॅडम प्रत्येक विद्यार्थ्याचं लिखाण, निबंध आणि ग्रहपाठ वाचल्यानंतर त्यावर लाल शाईनं शेरा मारायचे. आता शेरा काय असायचा बघा बर का, म्हणजे त्याला मार्क्स. कोणा विद्यार्थ्यांना अ शेरा, काही विद्यार्थ्यांना ब शेरा आणि काहींना क शेरा. आणि म्हणताना पण मुलं काय म्हणायची, अ म्हणजे अच्छा, नंबर 1, ब म्हणजे बरा, मध्यम, आणि क म्हणजे कनिष्ठ, कच्चा. अभ्यास केल्यानंतर निबंधाच्या विषयावर लिखाण केल्यानंतर 3 प्रकारचे शेरे सगळ्यांना मिळायचे, अ ब क. किंवा ज्याला आपण आध्यात्मिक भाषेमध्ये म्हणूया उत्तम, मध्यम, कनिष्ठ. गुड, बेटर, बेस्ट. आता कर्म तर त्या सर्वांनीच केलेलं आहे, निबंध लिहिण्याचं, ग्रहपाठ लिहिण्याचं. प्रत्येकाने वेळही दिलेला आहे, बुद्धी सुद्धा चालवलेली आहे, अभ्यासही केलेला आहे. पण ज्याला रिझल्ट काढली गेली तर 3 प्रकारचे मार्क्स मिळाले, अ ब क, उत्तम, मध्यम, कनिष्ठ, गुड, बेटर, बेस्ट. याचा अर्थच असा झाला की कर्म सर्वांनीच केलं, परंतु ते कर्म करत असताना ज्या ज्या गोष्टींचं अटेन्शन ठेवायला पाहिजे, ध्यान ठेवायला पाहिजे, त्या कर्मावर लिखाणाच्या लक्ष द्यायला पाहिजे, ते संपूर्ण लक्ष त्या एकाच विषयावर सगळ्यांनी केंद्रित केलं नव्हतं.
म्हणजे अर्जुनासारखी थोडीशी स्थिती ही गोंधळल्यासारखी होती आणि एकाग्रता भंग झाली होती. आणि एकाग्रता भंग झाल्यामुळं त्या कर्माचं जे स्वरूप आहे ते त्यांना काही समजलेलं नव्हतं. पशु पक्षीही कर्म करतात, जानवर पण कर्म करतात, योगी पण कर्म करतात, देवी देवता सुद्धा कर्म करतात आणि आजचा मनुष्य सुद्धा कर्म करतो. परंतु कर्माच्या आधारावरच समाजामध्ये 4 शब्द रूढ झालेले आहेत. कोणते शब्द? महात्मा, पुण्यात्मा, देवात्मा, दुरात्मा, पापात्मा आहेत की नाही हे शब्द? वास्तविक पाहता जर सर्व आत्माच आहेत तर हे शब्दांचे वर्ग कसे काय निर्माण झाले? याचा अर्थच असा आहे की कर्म करणारी शक्ती, चैतन्य शक्ती जी आपल्या ह्या कातडीच्या डोळ्यांना, चर्मचक्षूंना दिसत नाही, ती अव्यक्त शक्ती, ती दिव्य शक्ती, ती चैतन्य शक्ती हीच या शरीरामध्ये कर्म इंद्रियाद्वारा कर्म करणारी आहे. आणि म्हणून म्हणताना आपण बरेच वेळा काय म्हणतो? मी केलं, मी पाहिलं, मी माझ्या कानानी ऐकलं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, आओ मी स्वतः ते ऐकलं, मीच किती वेळ म्हणत होतो. म्हणजे दिवसभरामध्ये आपल्या सर्वांच्या बोलण्यामध्ये हा शब्द प्रामुख्याने येतो, मी. दुसरा एक शब्द प्रामुख्याने येतो, माझं घर, माझं कुटुंब, माझी पत्नी, माझी आई, माझी मुलं, माझी शाळा, माझं पद, माझी डिग्री, माझी प्रॉपर्टी, माझं भ्रांतीचं वज. आपण आपल्या जीवनामध्ये नानाविध कर्म करत असताना हे 2 शब्द सतत वापरतो आणि स्वाभाविकरित्या वापरतो. ते इतकं अंगवळणी पडलेलं असतं, पडिले वळण कर्मेंद्रिया सकळा. त्या कर्म इंद्रियांना ते वळणच पडलेलं आहे. म्हणजे एक आहे मी आणि दुसरं आहे माझं. या दोन्ही शब्दाचं, दोन्ही शक्तींचं अंतर स्पष्ट करण्याकरता या कर्मयोगाच्या अध्यायाचं विवेचन आहे. आपण भले म्हणतो की मी हे केलं, मी हे केलं, मी करणार आहे, माझ्याशिवाय कोण करतंय. परंतु दिवसभरामध्ये मी शब्दाचा वापर ज्या शक्ती करता केलाय त्या शक्तीला तर आपण विसरून गेलो. कारण स्मृती आणि विस्मृती, आठव आणि विसर या चक्रामध्ये
आपण सर्व मनुष्यात्मा बांधील आहोत आणि बांधील असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी, आता साधं जर आपण विचारलं, काय हो रात्री तुम्ही काय जेवला, आता मला सुद्धा चटकन आठवणार नाही की रात्री नेमकी काय भाजी केली होती, आपल्या जेवणामध्ये काय पदार्थ होते, नाही पड्डीशी आठवणार. आता जर आपल्याला रात्रीच्या भोजनामध्ये काय काय भाजी होती, काय पदार्थ होते, याचीच जर विस्मृती झाली आहे, याचाच जर विसर पडलेला आहे, तर आपल्याला अनेक जन्माचं काय आठवणार हो. म्हणजे अर्धा कल्प स्मृतिर्लब्धा आणि अर्धा कल्प 2500 वर्ष विस्मृतीच्या अंधकारामध्ये आपण आहोत. म्हणून भक्तांनी काय म्हटलेलं आहे, नयनहीन को राह बताओ प्रभु, पग पग ठोकर खाए. हे भगवंता, आम्ही नयनहीन आहोत आणि नयनहीन असल्यामुळं आम्ही पग पग, पावलो पावली खाली पडत आहोत, ठेचकाळत आहोत, कोलमडत आहोत, आमचा बॅलन्स जात आहे. आणि तुम्हीच काय करा भगवंता, आता आम्हाला खरा रस्ता दाखवा. नुसता रस्ता दाखवा नाही, नुसता रस्ता दाखवून पण काही उपयोग नाही, पण त्या सत्य रस्त्यावर चालण्याचं बळ, शक्ती ही सुद्धा तुम्हीच आम्हाला द्या. तेव्हाच आम्ही त्या गोष्टी यथार्थरित्या जीवनात धारण करू शकतो. नयनहीन म्हणजे हे तर 2 डोळे आहेतच ना, परंतु आमच्या 2 भ्रुकुटीच्या मधला जो तिसरा नेत्र आहे, ज्याला शिवनेत्र, तृतीय नेत्र, थर्ड आय असं ज्याचं पुस्तकांच्या मध्ये वर्णन केले, आणि तो तिसरा नेत्र आमचा कंप्लीट बंद असल्यामुळं आपण नेहमी म्हणत आलो भजनामध्ये, हरी भजना वीण काळ घालवू नको रे. हरी भजना वीण काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दीप मालवू नको रे. बाहेरचा दिवा नाही, विद्युत शक्तीचा चमत्कार नाही, हे बाहेरचे लाईट, ट्यूबलाईट, मर्क्युरी लॅम्प नाहीत, परंतु शब्द काय वापरलाय, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. याचा अर्थच असा आहे, अंतरात्म्याला स्मृती स्वरूप बनवण्याकरता, अंतरात्म्याला श्रेष्ठ कर्माचं रिअलायझेशन होण्याकरता, अंतरात्म्याला श्रेष्ठ कर्माची शक्ती प्राप्त होण्याकरता आणि अंतरात्म्याला श्रेष्ठ कर्माचं ज्ञान बिंदू, ज्ञान विचारधारा प्राप्त होण्याकरता, हे भगवन, हे भगवंता, तू आम्हाला तिसरा नेत्र दे. अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती करून दे. कारण या शरीरामध्ये कर्म करणारा कर्ता कोण? कर्म करणारा कर्ता
हा प्रत्येक शरीरामध्ये असणारा त्या त्या व्यक्तीचा चैतन्य ज्योती स्वरूप आत्मा आहे, स्वयंप्रकाशित ज्योती आहे. परंतु आता कालांतराने काय झाले, सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग या युगांचं चक्र लावता लावता 84 जन्माचं पुनरपी जनन पुनरपी मरण, जन्म मरणाचं चक्र लावता लावता आपल्याला पूर्ण आत्मस्वरूपाची विस्मृती झालेली आहे. मग करता करणारा कोण आहे याचं आम्हाला भान नाही ना. आणि ते भान नसल्यामुळं कर्म, अकर्म, विकर्म आणि भगवंतांच्या श्रेष्ठ मतावर त्यांच्या ज्ञान प्रणाली अनुसार भगवंतांच्या विचार पद्धती अनुसार जीवन पद्धती अनुसार जी आम्ही पवित्र कर्म, शुभ कर्म, श्रेष्ठ कर्म, सकारात्मक कर्म, परमहितैषी कर्म, लोक कल्याणार्थ कर्म करणार, तीच कर्म आमच्या बरोबर येणार. त्या श्रेष्ठ कर्माची पुंजी, निधी, संपत्ती हीच आमच्या बरोबर येणार. आता समाजामध्ये कर्माच्या गोष्टीकडे पाहणारे 3 मान्यतेचे लोक आहेत. एक म्हणतात आम्हीच कष्ट करतो, आम्हीच कमवतो आणि आम्हीच खातो, याच्यामध्ये देव भगवंत वगैरे काही नाही. म्हणजे त्यांची धारणा किंवा मान्यता कशी आहे, वर्क इज वर्शिप, कर्म हीच पूजा आहे. दुसरा एक वर्ग कसा आहे, खाओ पिओ मौज करो, ऐश करो, आराम करो, जो होगा सो कल देखा जाएगा. मनमौजी वाले पण लोक आहेत, ते काही एवढं कर्मावर अटेन्शन देत नाही किंवा पाप पुण्याचा विचार करत नाही. आणि तिसरा एक वर्ग आहे, त्याला कर्म सिद्धांताची फिलॉसॉफी माहित आहे. जसं करावं तसं भरावं, जे पेरेल ते उगवेल. ऍक्शन अँड रिॲक्शन दोन्ही गोष्टी बरोबरच आहेत. आणि म्हणून भक्तीच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून, संत वाङ्मयाच्या माध्यमातून ते आपल्या कर्मावर सुद्धा लक्ष देतात. कोणतंही असं कर्म व्हायला नको की ज्याच्यामुळे मी पण दुःखी होईन आणि इतरांनाही माझ्याद्वारा दुःख प्राप्त होईल. ते आपल्या कर्मावर व्यवस्थित लक्ष देतात आणि जास्तीत जास्त श्रेष्ठ कर्म करण्याचा पुरुषार्थ करतात. बऱ्याच वेळा आपण 2 शब्द नेहमी ऐकतो, एक आहे पाप आणि दुसरं आहे पुण्य. आणि लहानपणापासून, बालपणापासून ज्यांच्या ज्यांच्या आपण संपर्कामध्ये आलो, संबंधामध्ये आलो, त्या ठिकाणी सुद्धा
आपले माता पिता, आपले गुरुजन, आपले शिक्षक, आपले काही हितचिंतक मित्र मैत्रिणी आपल्याला नेहमी सल्ला देत असतात, अरे ते काही काम तू करू नको, ते पाप कर्म आहे आणि हे एवढं तू जरूर कर, हे तुझं पुण्य जमा होईल, असा विचार पण मांडला जातो. पण आता आजची परिस्थिती अशी आहे, असं माऊली म्हणतात की पहिल्यांदी तर बऱ्याच वेळा मनुष्याला पाप कशाला म्हणायचं आणि पुण्य कशाला म्हणायचं हीच परखण्याची शक्ती त्यांच्याकडे नाहीये. आणि जर दोन्ही मधला फरक, अंतरच कळलं नाही, टिकाऊ दिखाऊ, असली नकली, अल्पकाळ दीर्घकाळ, चांगला वाईट, राईट रॉंग, आपला परका, सत्संग कुसंग, ह्याचं जर आपल्याला काही पारखताच आलं नाही, ती शक्तीच आपल्याकडे नाही, तर आपण पाप पुण्याचं अंतर ओळखू शकत नाही. जसं संत गाडगे महाराज भजनामध्ये नेहमी म्हणायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, पुण्य समजती पापाला. आता दोघांच्या मध्ये रात्रंदिवसाचं अंतर आहे, परंतु आज बुद्धीवर इतक्या प्रकारचा मळ साचलेला आहे, अज्ञानाचा म्हणा, गैरमान्यतेचा म्हणा, अनीतीचा म्हणा, भ्रष्ट आचरणाचा म्हणा, आणखीन संशयाचा म्हणा, विकर्माचा म्हणा, थोडक्यात आपण म्हणूया विषय विकारांनी मन आणि बुद्धी ही मलिन झालेली आहे. आणि मलिन झालेली बुद्धी ही स्वच्छ कर्म कशी करणार? मलिन झालेलं मन हे स्वच्छ कर्म करण्याकरता प्रवृत्त कसं होणार? कर्म तर सगळ्यांच्याच वाट्याला आलेली आहे, पण लोक काय म्हणतात, साधू संत पण काय म्हणतात की अहो आता जसं इथं खूप फळं ठेवलीत ना, एखादा व्यक्ती काय म्हणेल की मला मोसंबी आवडते पण मला सीताफळ नको, सीताफळ खाताना त्याच्या बिया सारखं तोंड उघडून बाहेर टाकाव्या लागतात, नको. एखादा म्हणाल अहो सीताफळ नाही, त्यापेक्षा केळ किती सोयीचं खाणं आहे, पटदिशी उभं राहिल्या राहिल्या हातात घेतल्या घेतल्या खाल्लं, साल कोटी टाकून दिली आणि पोट भरलं. केळ फळ खाणं खूप चांगलं आहे. एखादा म्हणाल नाही अहो मला शुगर आहे, माझ्याकरता पपई जांभळं खाणं हे फळ चांगलं आहे. आता या सर्व फळांच्या बाबतीत आपापली पसंती असू शकते आणि असणारच, असायला पण हवी. परंतु कर्माची फळं कधी कुणाला चुकवता येत नाही आणि त्याच्या अनेक पौराणिक कथा आपण अनेक शास्त्रांच्या मध्ये वाचलेल्या आहेत. कुणीही कुठेही कितीही दूर लपून राहण्याचा, दडून राहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते कर्म सावलीसारखं
त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं आलेलं असतं आणि तिथे त्या कर्माच्या फळाला त्याला स्वीकार करावंच लागतं. मग दुःखाच्या हिशोबामध्ये असेल, नुकसानीच्या हिशोबामध्ये असेल आणि एकदम मृत्यूच्या सुद्धा हिशोबामध्ये असेल, तो पण एक कर्माचा सगळा हिशोब आहे, कार्मिक अकाउंट आहे. आता रोजचं उठणं, बसणं, खाणं, पिणं, व्यवसाय, शेती, व्यापार, शिक्षण, कला, ही तर साधारण कर्म आपली कायमस्वरूपी आहेतच. अगदी अंतिम क्षणी आपण जो श्वास घेतो ते सुद्धा आपलं कर्मच आहे. आणि शरीर धारण केल्यापासून शरीरातून आत्मा निघून जाईपर्यंत कर्माची यात्रा ही अनादी अविनाशी रूपामध्ये चालत आलेली आहे. आणि या यात्रेमधले सगळे आपण यात्री आहोत. आता ही जी कर्माची यात्रा आहे, कर्माचा खटाटोप आहे, कर्माचा खेळ मांडलेला आहे. खेळ मांडियेला वाळवंटी काठी. भक्तांनी तर ऊन, पाऊस, वारा, प्राकृतिक संकटांना तोंड देऊन सुद्धा त्यांनी भक्तीच्या कर्माला, पंढरीच्या वारीला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे त्या खेळामध्ये ते स्वइच्छेनं, स्वखुशीनं सामील झालेले आहेत. कारण त्यातला आनंद, त्यातला रस, त्यातली गुप्त मदत, त्यातला ठेवा याचा त्यांनी अनुभव केलेला आहे. साधारण कर्म आपण करतच आलो, परंतु जसं आपण पाहतो की आपल्याकडे घरी कधी पाहुणे येतात. आता रोज तर भोजन आपण बनवतच असतो, जेवण. पण पाहुणे आल्यानंतर आपण काहीतरी विशेष मिष्टान्न करतो, गोडधोड पदार्थ करतो, जसं आपण सण उत्सवाला सुद्धा करतो. आपण एखाद्याच्या बर्थडेला केक कटिंग करतो. म्हणजे जशा प्रकारचा समय आहे त्या प्रकारचा आपण मेनू करतो. अशाच पद्धतीनं जो सृष्टी चक्रामध्ये समय चाललेला आहे, हा श्रेष्ठ कर्माच्या बीजारोपणाचा समय आहे. आता तुम्ही म्हणाल आत्ताच का हा समय आहे? कारण हा आहे कलियुगाच्या अंताचा अंतिम समय. आणि कालचक्राच्या गणनेनुसार, चक्राच्या घटिकेनुसार यानंतर लवकरच एका नवयुगाची सुरुवात होणार आहे. म्हणजे एका युगाचा अंत आणि एका नवयुगाची सुरुवात म्हणजे आदिकाळ. अंतकाळ आणि आदिकाळ या दोन्हीच्या मध्यावर, संगमावर आपण उभे आहोत. आणि म्हणूनच आत्ता जो काळ चाललेला आहे, वेळ चालू आहे, त्याला संगमयुग म्हटलंय. शास्त्रामध्ये त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलंय. ज्या वेळेला प्रजापिता ब्रह्मा सर्व मनुष्यात्म्यांना ईश्वर ज्ञान देऊन
त्यांचं जन्मजन्मांतरचं भाग्य बनवत असतात. तीही भाग्य बनवण्याची वेळ आहे. आणि भाग्य बनवण्याकरता त्या विधी विधात्यानं श्रेष्ठ कर्माची लेखणी आपल्या हातात दिली. आता तुम्हाला पाहिजे तसं चित्र काढा. एक सुंदर निसर्गाचं चित्र काढा, एक देशभक्ताचं चित्र काढा, एक देवी देवताचं चित्र काढा, किंवा तुम्ही एखाद्या हिटलरचं, सिकंदराचं, एखादा गुंडाचं, चोराचं सुद्धा चित्र काढा. आता लेखणी तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला चित्र काढायला थोडा वेळ सुद्धा दिलेला आहे. जसं आपण पाहतो की आपण फोटो स्टुडिओ मध्ये गेलो फोटो काढण्याकरता. जाताना आपण आपापल्या विचारात जातो आणि आपल्या बुद्धीत एवढंच राहायचं, फोटो काढायचाय, फोटो काढायचाय, जाऊन लगेच बसतो. पण जो फोटोग्राफर असतो तो आपल्याला एका छोट्याशा शब्दामध्ये सूचना देतो, प्लीज स्माइल. आपल्या ते सुद्धा लक्षामध्ये नसतं की आपल्याला जो फोटो काढायचा आहे तो हसमुख असला पाहिजे, हर्षित चेहरा असला पाहिजे, खुशनमा चेहरा असला पाहिजे, की जो फोटो पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली पाहिजे. यालाच कर्माच्या भाषेमध्ये म्हणतात. काही काही सत्पुरुषांची इतकी श्रेष्ठ कर्म असतात की म्हणतात, जैसा कर्म मैं करूंगा मुझे देख और करेंगे. त्यांच्या कर्माकडे पाहून, कर्म पद्धतीकडे पाहून, कर्मयोगी जीवनाकडे पाहून लोकांना प्रेरणा मिळते. अरे, ह्यांनी जर आपल्या जीवनात इतकं श्रेष्ठ लक्ष ठेवलेलं आहे, लक्षणं धारण केलेली आहेत, तर मी सुद्धा करू शकतो. म्हणजे त्यांची कर्म ही समाजाला, लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना एकदम प्रेरणादायी असतात. आता माऊलींचंच पहा ना, वय किती छोट हो, मूर्ती किती छोटी, पण या छोट्याशा मूर्तीला महाराज शब्द कमी वापरलाय. परंतु सारा समाज, सर्व भक्त भाविकच काय, सामान्य लोक सुद्धा त्या छोट्याशा दैवी महापुरुषाला, एक ब्रह्मचारी आत्म्याला, एक ज्ञान पिपासू चात्रक समान आत्म्याला माऊली म्हणत आहे. याचा अर्थच असा झाला की अशा प्रकारचं ज्ञान आपण कर्मामध्ये भरावं की संपूर्ण विश्वाप्रती आपला आत्मिक स्नेह असावा, सगळ्यांच्या प्रती आत्मीयता असावी. आपला परका, काळा गोरा, उंच नीच, हिंदू मुसलमान, तुझं माझं, हे सगळे भेदभाव आपण विसरावेत. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की ज्ञान किती श्रेष्ठ आहे. कर्मयोगाचा अर्थच असा आहे. योग म्हणजे त्या भगवंताचं प्रेमानं केलेलं स्मरण, आठवण. आणि दिवसभराच्या प्रत्येक कर्मामध्ये जसं सूर्यामध्येच उष्णता प्रकाश सामावलेला आहे, दोन गोष्टी वेगवेगळ्या नाहीयेत.
जसं चंद्रामध्ये चंद्राची शीतलता सामावलेली आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या नाहीयेत. फुलाच्या मध्येच फुलाचा सुगंध सामावलेला आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या नाहीयेत. अशाच पद्धतीनं कर्मयोग याचा अर्थ कर्म एकदा करायचं आणि स्मरण किंवा आठवण एकदा करायची, असे दोन पुरुषार्थ वेगवेगळे करायचे नाहीत. आजच्या मनुष्याची जी जीवन पद्धती आहे, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणूया, त्यामध्ये या दोन गोष्टी वेगवेगळ्या करायला वेळ सुद्धा नाही. मग अशाला किती सोपं साधन आपल्याला मिळालेलं आहे. प्रत्येक कर्म करताना त्या कर्त्या करवित्याची पहिल्यांदी मला आठवण पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवन पद्धतीमध्ये, माझ्या विचार प्रणालीमध्ये प्रत्येक कर्माचं अग्रस्थान, प्रथम स्थान, महत्वाचं स्थान, सार, सारांश ही त्याचीच आठवण असली पाहिजे. तरच त्या कर्मामध्ये आपल्याला शक्ती पण मिळेल आणि पाप कर्मापासून आपण दूर पण राहू आणि ते आठवणीमध्ये केलेलं कर्म, करता करविता भगवंतांना स्मरून केलेलं कर्म, ते त्याचं पुण्य जमा होईल. याचीच ओळख म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते बघा, कर्म कसं असतं. एका परिवारामध्ये एक सासू सासरे आणि 4 सुना राहत होत्या. आता सासू सासऱ्यांना जायचं होतं तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या 4 सुनांना समोर बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे बघा, मी तुम्हाला हे 4 गव्हाचे दाणे देत आहे, तर हे प्रत्येकीनं नीट जपून ठेवा. मी आल्यावर तुम्हाला परत मागीन बर का. आणि ते मामनजी सासू सासरे ते गेले तीर्थयात्रेला निघून. बरोबर 2 महिन्यांनी तीर्थयात्रा करून परत आले. पुन्हा आपल्या 4 सुनांना बोलवलं, पाया वगैरे पडणं झालं, प्रसाद देणं झालं आणि बरोबर सासऱ्यांनी मूळ विषयाला हात घातला. ते म्हटले, आओ, मी तुम्हाला चौघींना जाताना गव्हाचे 4 दाणे दिले होते, ते घेऊन या बरं. आता सगळ्यात जी मोठी होती तिला काय वाटलं होतं, आता काय सासरे म्हातारे झाले, त्यांच्या काय एवढं लक्षात राहते, 4 दाण्याची काय गोष्ट आहे हो. तिनं दिले होते ते कचऱ्यामध्ये टाकून. दुसरीनं काय केलं होतं, ती म्हटली, आता काय करायचं, कुठं ठेवायचं ह्याला. तिनं दिले दळणामध्ये टाकून. तिसरी म्हटली, बाई काय सांगता येते, पूर्वीच्या लोकांची स्मृती शक्ती पॉवरफुल आहे, आपल्यापेक्षा त्यांना जास्त आठवणीत राहतं, आल्यावर मागतील तर कुठून देणार. तिनं ठेवले एका डबीमध्ये जपून. आणि चौथीनं काय केलं, ती म्हटली, जाऊ दे, इकडं तिकडं टाकण्यापेक्षा आता पेरणीचा हंगामाचा सीझन सुरू झालेलाच आहे, मृग नक्षत्र लागलेलंच आहे, द्या आपल्या शेतामध्ये ते पेरून, त्याच्याबरोबर ते टाका, बीज टाका. आणि मग चौघींनी आपापल्या पद्धतीनं त्याचा उपयोग केला. मग आता मोठ्या सुनेनं काय केलं होतं, ते कचऱ्यात टाकून दिले होते ना. तर त्या सासऱ्यांनी सांगितलं, हे बघ, आता हा सर्व वाडा झाडून झुडून साफ करायचं काम आजपासून तुझं. कचऱ्यात टाकले ना.
बघा आता विषय समजून घ्या. दुसरीनं काय केलं, दळणात टाकलं. ते म्हणले आजपासून धान्याची कोठारी, जे धान्य आहे तो सगळा साठा हा तुझ्याकडं, उरलं पुरलं दिलं घेतलं हे तुझ्याकडं, ते सांभाळायचं तू. तिसरीनं डब्बीमध्ये ठेवले होते. तिला सांगितलं आजपासून सोनं चांदी दागिने सांभाळण्याची ड्युटी तुझी, तू सांभाळायचं. आणि चौथीनं काय सांगितलं, म्हटले मामनजी आता तुम्ही दिलेले 4 गहू जर परत तुम्हाला हवे आहेत, पाहिजे आहेत, आणि मी देणारच आहे, परंतु आता ते आणायचे म्हटले तर मला कमीत कमी 10-12 गाड्या लागतील. तर त्यांना काही त्याचा पहिल्यांदा अर्थ कळला नाही. ते म्हटले 10-12 गाड्या? हो म्हटली. मी काय केलं, शेतामध्ये ते आपलं बीज पेरायचं काम सुरू झालं ना, तर त्याच्याबरोबर मी ते शेतामध्ये टाकून दिले, लावून दिले. आणि आता आपल्याला यंदा खूप पीक झाले आणि मग त्याच्याकरता मला एवढ्या गाड्या लागतीलच. ते म्हटले मग आजपासून या संपूर्ण वाड्याची तू मालकीण. म्हणजे ड्युट्या जरी वाटून दिल्या तरी वाड्याची मालकीण हे जिनं ते गहू 4 गहू त्याचं पिकाच्या रूपामध्ये रूपांतर केलं, वृद्धी केली, तिला तो मालकी हक्क मिळाला. अशाच पद्धतीनं त्रिलोकनाथ, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ, अखिल ब्रह्मांडाचे स्वामी परमपिता परमात्मा आपल्याला सांगतात की कर्मच असं करा ज्याचं तुम्हाला जन्म जन्मांतर श्रेष्ठच फळ मिळेल, अनेक पटीनं फळ मिळेल. कर्माच्या आधारावरच आपले संस्कार बनतात आणि संस्काराच्या आधारावरच माणसाला पुनर्जन्म मिळतो. आणि हा जर पुनर्जन्म सुखावह व्हावा, ज्याला म्हणतात अंतमती सो गती, एकदम श्रेष्ठ कर्म हातामधून घडत नाही. त्याला पहिल्यापासूनच जशी आपली बुद्धी विकसित झाली, आपल्याला समज प्राप्त झाली, आपल्याला शिक्षक मिळाले, मार्गदर्शक मिळाले, गुरूंचे गुरु सतगुरु मिळाले, ईश्वरी ज्ञान प्राप्त झालं, आपल्याला श्रेष्ठ संग लाभला, पवित्र संग लाभला, साहित्य वाचलं गेलं, त्याच घडिकेपासून घटिकेपासून आपण आपलं श्रेष्ठ कर्म करायला सुरुवात करायची. बाकीच्या गोष्टी करता तरी तिथी, तारीख, वेळ, दिवस, महिना, मुहूर्त हे सगळं बघावं लागतं. श्रेष्ठ कर्माकरता हे काही बघावं लागत नाही. तुम्ही मनामध्ये संकल्प केला, आज मला इतक्या वेळ भगवंताची एक चित्तानं आठवण करायची, एकाग्रतेनं आठवण करायची, एकांतवासी बनून आठवण करायची, पूर्ण मनबुद्धी त्यांच्या ठिकाणी लावायची, ज्याला म्हटलंय मन मना भव. आपलं मन, आपली बुद्धी आणि हृदयाचं प्रेम त्या भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करून आपण आपल्या कर्माला सुरुवात करायची. म्हणूनच म्हटलं जातं योगः कर्मसु कौशल्यम. कर्म सगळ्यांनीच केली, त्या 4 सुनांनी केली,
पण अंतर काय झालं तर प्रत्येक कर्म जर आपण ज्ञाननिष्ठ होऊन योगयुक्त अवस्थेमध्ये केलं तर ते कलात्मक बनतं, ते कौशल्यपूर्ण बनतं आणि ते जीवनाला आनंद देतं. आणि तीच आम्हा सर्वांची सच्चित आनंद स्वरूप अवस्था आहे. शेवटी कशासाठी सगळं करायचं? आनंदाच्या प्राप्ती करताच ना. आणि आनंद कशामध्ये? साधनामध्ये आहे, देहाच्या संबंधामध्ये आहे, संपत्तीमध्ये आहे, विज्ञानांच्या उपकरणामध्ये आहे, बिल्डिंग गाडी माडी साडीमध्ये आहे. कशामध्ये आनंद आहे? त्याच्या करता अर्जुनाला सांगितलं की कर्माच्या बरोबर कर्म तर करायचंच आहे, ते अटळ आहे, पण त्या कर्मामध्ये तू ज्ञान यूज कर. ते ज्ञान, ते विचार तू उपयोगात आण. मी जे काही तुला सांगत आहे ते तू फक्त कानानं श्रवण करू नको, त्याला आता कार्यान्वित कर. तू कृतिशील बन. उत्तिष्ठ, उत्तिष्ठ. अरे तू उठ, जागृत हो. अर्थात जे कर्म तुझ्या वाट्याला आलेलं आहे त्या कर्मापासून पलायनवाद करू नकोस. तर कर्म संन्यास आपल्याला करायचा नाही, कर्म पलायनवाद स्वीकारायचा नाहीये. पण हे कर्म क्षेत्र आहे. प्रत्येकाच्या वाट्याला हा कर्माचा खेळ, कर्माची ऍक्टिंग, कर्माचा पार्ट, कर्माचा हिशोब, कर्माचा एक विधी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये निश्चित आहे. आणि जी गोष्ट निश्चित आहे त्याला वेलकम करायचंय, त्याचं स्वागत करायचंय, त्याला आनंदाने करायचंय, त्याला हसत हसत स्वीकारायचंय. आणि ही विचार पद्धती करता करविता कर्म, कर्मफळ या सर्व गोष्टींचा उहापोह अतिशय सुंदर विवेचन, विश्लेषण या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि शेवटी कर्मयोगाच्या आधारानेच आपण या षड्रिपूंवर विजय प्राप्त करणार आहोत, इंद्रियावर विजय प्राप्त करणार आहोत. ती कंट्रोलिंग पॉवर, ती रुलिंग पॉवर ही आपल्याला या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचा तोल आपला ढासळणार नाही. आपण प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स ठेवणार आहे आणि त्या भगवंतांचे ब्लेसिंग आणि आशीर्वाद प्राप्त करणार आहोत. तर अशाच पद्धतीनं या रक्षाबंधनाच्या पावन पर्वाच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या विकर्माचा, पाप कर्माचा विनाश व्हावा, त्याची राख व्हावी आणि आपली स्वयंप्रकाशित ज्योती भगवंतांच्या आठवणीनं पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे संपूर्ण प्रकाशित व्हावी आणि त्या शक्तींच्या गुणांच्या प्रकाशामध्ये सर्वांनी सज्ञानी बनून, सुजाग बनून, सतर्क बनून, जागृत बनून, अटेन्शन देऊन आपली ही कर्माची यात्रा पार पाडावी. आणि म्हटलं जातं, योगी शीतल काया वाले, शीतल जिनके अंग, तपत बुझाए औरों की, दे दे अपना संग. अशा प्रकारे माऊलींचा संग, ज्ञानसागराचा संग आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये लाभावा, प्राप्त व्हावा आणि अशा प्राप्तीचा योग आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये घडोघडी यावा ही माऊलींच्या चरणी आणि ईश्वर चरणी
मनपूर्वक प्रार्थना. ओम शांती. सर्वांना खूप खूप नमस्कार, अभिवादन. ओम शांती. आपण सर्वांनी थोडंसं आपण पसायदान म्हणणार आहोत, लावणार आहोत. आपण सर्वांनी शांत बसायचं. सारेगामा कारवा डिजिटल यामध्ये आहे 5000 सदा. वाग्यज्ञे तोषावे तोषूनि मज जावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र देवांचे दुरिताते तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाह प्राणी जात वर्षत सकळ मंगली ईश्वर निशांती मांदियाली अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांतन मार्तंड देता बहीण हे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तुही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजी विशेषी लोकीये दृक्षादृक्ष विजये हो आवेगी एक म्हणे श्री विश्वेश्वराव आहोईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया